आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा। तर तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान लागते। लाल कलरची गाजर बाजारामध्ये अवेलेबल असतात। तर ही लाल कलरची गाजर मी 1 किलो घेतलेली आहे। तर त्याची साल काढून घ्यायची। साल काढून चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण याचा खीस करून घ्यायचा आहे। तुम्ही डायरेक्टली तुकडे करून कुकरला सुद्धा शिजवून करू शकता, पण खिसून पण आपण गाजरचा हलवा बनवू शकतो। हे असं खिसून केल्यानंतर खायला खूप छान चविष्ट लागतो। कुकरमध्ये झटपट होतो, त्याची चव थोडी वेगळी लागते। हा गाजरचा हलवा बनवायला वेळ लागतो, पण खूप चविष्ट बनतो। तर अशा पद्धतीने मी सर्व गाजर खिसून घेतलेले आहे। तर तुम्ही बघू शकता पूर्ण ताट भरून झालेलं आहे। तरी ते कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मी तूप टाकलेलं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही 4 ते 5 चमचे तूप टाकू शकता। तूप चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये किसून ठेवलेलं गाजर टाकायचं आहे। तर ते कढई भरून आपण गाजर घेतलेलं आहे, ते शिजून खूप कमी होतं। तर हे 5 मिनिटासाठी आपण चांगलं मीडियम गॅसवरती परतवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जर पाण्याचा अंश असतो तो निघून जातो। तर आपण इथे 5 मिनिटासाठी चांगलं परतवून घेतलेलं आहे। आता चांगलं परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दूध टाकून घ्यायचं। तर इथे बघा मी या बाउलमध्ये दूध घेतलेलं आहे आणि ते दूध आपण या हलव्यामध्ये टाकायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरती आपण याला झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी शिजवू द्यायचं आहे। आता थोड्या वेळानंतर आपण झाकण उघडून पाहणार आहोत, त्याच्यामध्ये आपण दूध टाकलेलं आहे ते कितपत आटलेलं आहे। तर आता बघू शकता थोडंसं दूध शिल्लक राहिलेलं आहे। तर त्याच वेळेस मी आता एक काजू, बदाम आणि मनुका टाकणार आहे, म्हणजे ते पण त्या पाण्यासोबत चांगलं शिजलं जाईल। दूध पण आपलं आटेल आणि त्याचबरोबर काजू, बदाम आणि मनुका हे सुद्धा चांगलं त्याच्यामध्ये शिजून निघेल। हे थोडंसं दूध आटलं की आपण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत। त्याच्यामध्ये मी पाऊण वाटी साखर टाकलेली आहे। गाजर आपलं गोडच असतं, त्या प्रमाणात आपण साखर टाकायची आहे। साखर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची। साखरेला चांगलं पाणी सुटलं जातं। आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार नाही, हे आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं चांगलं। आता इथे पाणी सुटलेलं आहे, तर ते पाणी आटेपर्यंत मीडियम गॅसवरतीच आपल्याला आहे गाजर हलवा चांगला शिजवून घ्यायचा। ह्याच्यामध्ये आता वेलची पूड टाकलेली आहे। ही आता आपण वेलची पूड शेवटी टाकलेली आहे, कारण त्याचा सुगंध निघून जाईल म्हणून। आता पाणी आटत आलेलं आहे, तर बघू शकता आपला गाजर हलवा किती छान झालेला आहे। तुम्ही हा खवा घालून पण करू शकता, मिल्क पावडर घालून पण करू शकता। खूप छान टेस्टी झालेला आहे, पाणीसुद्धा आटलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। तर मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते, त्याच्यावरती आपण डेकोरेशनसाठी थोडे बदामाचे काप टाकलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं गाजरचा हलवा तयार झालेला आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।